पंचायत एरिया ऑफ द माजोर्डा उतोर्डा इन नुवेम कॉन्स्टिट्युएन्सी ह्या खासा सुवाळ्याक आमचे पावर मिनिस्टर बापसुदीन उर्फ रामकृष्ण ढवळीकर, एलेक्स सिक्वेरा आमचे ह्या भागाचे आमदार आणि एक्स मिनिस्टर, त्याचबरोबर झेडपी विएना बाप्टिस्टा, बाकी लिंटेड सरपंच, डेप्युटी सरपंच आणि बाकीचे सगळे आमचो स्टीफन राजू सामंत, समोर आशिल्ले बाकीचे सगळे, खास करून मिस्टर प्रदीप नाईक आमचो एक्झिक्युटीव इंजिनियर कन्सर्न हांगा आशिल्लो, बाकीचे सगळे विलेज पंचायतीचे पंच, म्हणजे मोगाळ माजोर्डा गांवांतल्या भावानो भयणानो, गोंय सरकार सातत्यात इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करपा खातीर पुराय गोंयभर सगळ्या दृश्टीचो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करीत आसा. जावं तो PWDन रोड्स, ब्रिजीस, जावं ते पावराच्या बाबतींत. आमी म्हणटा की 60 वर्सां जालीं लायटी तेन्ना पावयल्ल्यो, बट आतां परत एकदां म्हणजे त्यो आमकां मेंटेन जर दवरतले आसत जाल्यार ताच्या खातीर मोठ्या प्रमाणात त्या इन्फ्रास्ट्रक्चराक पयशे स्पेंड करपाक जाय. इररिस्पेक्टीव ऑफ द वीच कॉन्स्टिट्युएन्सी बिलोंगिंग्स टू द वीच पार्टी हें केन्नाच म्हज्या सरकारान पळोवंक ना. हांवें मुद्दामून मेन्शन करता, कारण 40 कॉन्स्टिट्युएन्सीचो ओवरऑल डेव्हलपमेंट जावपाक जाय ह्या मताचो हांव आसा, म्हजें सरकार आसा. आनी म्हणून जर तुमी पळयशात जाल्यार ओवरऑल डेव्हलपमेंट इन ऑल वेज तुमकां सातत्यात दिसून येतलें. गोंयान आतां पर्यंत आमी जाका म्हणटा की हर घर नल से जल आमी एचीव करपाक शकल्या 100%. ODF ओपन डेफिकेशन फ्री 100% आमी एचीव करपाक शकले, पुराय देशात एक नंबर. 100% इलेक्ट्रिफिकेशन ऑफ हावजीस. गोंयांत एकूय घर तुमकां विदाउट इलेक्ट्रिसिटी मेळचें ना. हांव तितकेंच न्ही तर तुमकां शटडावन हो शब्द कदाचित गोंयांत खबर ना. बऱ्याच जाणांक शटडावन नांवाचो प्रकारूच खबर ना कितें तो. यू गो इन नियर बाय स्टेट, जर कर्नाटक आनी महाराष्ट्रान जर वयशात तुमकां लोड शेडींग कितें किंवा शटडावन म्हणजे कितें हें कळटलें. कारण ते सांगतात की ना आज शटडावन आसा किंवा सोमार ते शुक्रार पर्यंत शटडावन सुरू आसता. म्हणजे सकाळीं 8:30 वरांचेर जी लायट वयतली ती सांजची 7 लायट येतली, दीसभर लायट मेळची ना. हांगा वी आर गिवींग द प्रायोरिटी फॉर आवर पीपल देन देन इंडस्ट्रीज. कोणायकू कदाचित आमकां पावर टॅरीफ कितें आहा पळय न्ही, हो केन्नाच कोण पावर टॅरीफ काडून आपलें बील पळयना किंवा कसो पडटा हें पळयना आनी आमकां कशें पडटा हें पळयना. पर युनीट स्टीफन आमकां कशें पडटा रे? फॉर अस इट इज 5 रुपीज. आनी लोकांक कशें दिता आमी? आनी इंडस्ट्रीक कशें दिता? आमकां जे पावर टॅरीफ आमी लायट जी आसा, आतां पावर मिनिस्टर जे सांगतालो, आमी हार्डली पावर जनरेट करता. म्हणजे इट इज 0.1% बीन पावर जनरेट आमी गोंयांत करता. आतां करपाक लागल्या. ओके, आमी सगळी पावर वी आर डिपेंडंट ऑन नेबरींग स्टेट. आनी जी पावर आमी घेता त्या पावरीचो रेट कमीत कमी 5.5 ते 6 रुपये आसा. आमी तुमकां दिता त्या पावरीचो रेट कितलो आहा? घरांत पर युनिटचो रेट कितलो? 2.5 रुपये आसा. आमी 5.5 रुपयान घेता आनी 2.5 रुपयान तुमकां दिता बाय डुईंग द लॉस ऑफ 2.5, म्हणजे 2.5 रुपया लॉस करून. वायस वर्सा इंडस्ट्रीक आमकां 7.5 रुपयान मेळटा. तरी सुद्दां जेन्ना आमकां पावर शॉर्टेज आसता, वी आर गिवींग प्रायोरिटी फॉर द पीपल अँड आस्किंग द इंडस्ट्री तुमी तुमचो जनरेटर चालू करा. ते जनरेटर चालू करता, हॉटेलवाले जनरेटर चालू करता आनी आमी लोकांक कमी करिना. आनी लोक लायट मातशी बंद जाली काय ना कोणाक गाळी धांवता? पयलीं येयीक, मागीर येयीक आनी थोड्या वेळान लायट येवंक ना जाली काय ना मागीर आमदाराक गाळी थावप डायरेक्टली. आनी ताज्या उपरांत पावर मिनिस्टराक, लास्ट उरलेले मुख्यमंत्री, तेकाय सोडिना. कित्याक ना हें आमी पळयना. म्हणजे हांवें फक्त सांगपाचो उद्देश म्हाजो इतकोच आसा, कारण आमी जेन्ना तमनार प्रोजेक्ट जो गोंयांत आजुनूय पावर हाडपा खातीर केलो, ताका खूब मोठो लोकांनी विरोध केलो. खूब कडेन म्हाका सांग, जर इन्फ्रास्ट्रक्चर आमी जर डेव्हलप केलें ना जाल्यार इन फ्युचर ही आमी कंटिन्युअस इलेक्ट्रिसिटी जी दिवपाक जाय ती कशी दितले? आमकां जर पावर हाडटले आसत जाल्यार ताच्या खातीर शेवटी टमनार प्रोजेक्ट आसलो कितें?
आमकां कर्नाटक राज्यांतल्यान जी पावर हाडपाक जाय ताज्या खातीर तर तन्वार प्रोजेक्ट आशिल्लो. अजूनय बी म्हणजे 50 आतां हार्डली द 10 to 20% काम उरलां, बरोबर. 20% काम उरलां. म्हणजे लोक सुप्रीम कोर्टान गेले कितें करपाक, तन्वार प्रोजेक्ट आडोवपाक. कोणा खातीर करता आमी? फक्त आमच्या घरान लायट येतली, गोंयच्या लोकां खातीर करता. बट लोक सुप्रीम कोर्टान कितें करपाक गेले, बंद करा म्हणून. नाका, हे परत आमी चिमणी पेटोवन रावतले काय कंदील पेटयतले. फाल्यां सकाळी जर शॉर्टेज जाली, हे फक्त सांगपाचो उद्देश इतकोच आसा की डेव्हलपमेंटल प्रोजेक्टाक जे विरोध करता तांच्यांनी पयलीं विचार करपाक जाय फॉर वॉट पर्पज, कित्याक. आनी ताका लागून तो प्रोजेक्ट हेल्डअप करप 1.5 वर्सां 2 वर्सां तन्वार प्रोजेक्ट 1.5 वर्स सुमार हेल्डअप जालो. नो डावट म्हाका खबर आसा की आमकां थोडीं झाडां मारची पडटलीं, बट ती झाडां रिप्लेस आमीच लायता. आमी ती झाडां दुसरे कडेन लावपाचें काम हें आमीच करता, आमचेच सरकार करता न्ही. पण ताच्या खातीर म्हाका दिसता इन पॉझिटीव वेन लोकांनी सपोर्ट करपाची गरज आसा. आमी मायंडसेटांतल्यान त्या भायर सरपाक जाय. कारण ओवरऑल जो डेव्हलपमेंट ह्या पद्दतीत करता पळय न्ही, तो सगळो आमी गोंयच्या लोकां खातीर करता. आमी फक्त इंडस्ट्रियलायझेशना खातीर करिना. म्हणून आमी आतां जी एडवान्स टॅक्नोलॉजी म्हणजे इट इज एन सोलार पावर जी येवपाक लागल्या, त्या सोलार पावरीचेर फाटल्याच दिसांनी आमी डिक्लेअर केलां की आमकां कार्बन इमिशन झिरो करपा खातीर वी आर नॉट वेटिंग फॉर द 2050 बट वी आर डुईंग इट इन टील 2040. आमकां म्हणजे येता त्या 2040 पर्यंत गोंयांत कार्बन इमिशन झिरो करपाक जाय. म्हणजे कितें करपाक जाय, आमकां चार्जींग इलेक्ट्रिकल व्हेहिकलाचेर वचपाक जाय. पावर आमकां सोलार पावराचेर वचपाक जाय. आमी पावर पर्चेज एग्रीमेंट आतां डायरेक्ट आमी इंटिग्रेटेड पावर्स म्हणजे सोलार आसतली, विंड आसतली, हायड्रो आसतली, ह्या पावर पर्चेजा कडेन आमी एग्रीमेंट सायन करीत आसा. जेणे करून आमकां बरी पावर, ग्रीन पावर जी मेळपाक जाय ताज्या कडेन आमी जी न्यू स्कीम काडल्या, जेणे करून जो कोण सोलार आपल्या घराचेर घालता तांकां ताजो हार्डली म्हणजे 3 वर्साच्या भितर ताजे सगळे पयशे रिफंड जाता आनी 3 वर्सां उपरांत ताका झिरो बील पे करचें पडटलें. म्हणजे 3 वर्साच्या तुमी म्हणटले की आमी जर 4 लाख रुपया इन्वेस्ट केले, 4 लाख रुपया तुमचे 3 ते 4 वर्सांनी रिफंड मेळटले आनी इन फ्युचर यू आर गेटींग द झिरो बील. म्हणजे सोलार पावरची सिस्टम आमच्या गोंयांत खूब बऱ्या पद्दतीन आमी इम्प्लिमेंट करपाक लागल्या. आमी वेगवेगळे कडेन मोटिवेट करपाक लागल्या. फाटल्या दिसांनी सावथ गोवांतल्यान आमची वीच पंचायत दॅट सोलार करून गेला ती खंयची ती सोलार एक सावथ गोवांतलीच पंचायत तेंच्यांनी सोलाराचेर गेल्या पूर्णता. दे हॅव शिफ्टेड टू द सोलार. आमच्या फाटल्या MP लेड बाब नरेंद्र सावयकर आशिल्लो तेन्ना ही हॅड फंडेड अँड दे हॅव शिफ्टेड टू द सोलार आनी पूर्णता पंचायत ही सोलार जाल्या. म्हणून म्हाका दिसता पंचायतींनी विचार करपाक जाय सोलार जावपाचो. आमकां गोंय पावराच्या बाबतींत स्वयंपूर्ण जर जातलें आसत, आतां जी पावर मिनिस्टरान सांगलें आमकां 100% पावर जनरेशन करपाक जाय. बऱ्याच लोकांनी घडये कदाचित आमचो सॉलीड वेस्ट मॅनेजमेंट प्लांट जो सालिगांव चलता तो पळोवंक ना. कयरा पासून पावर जनरेट करपाचें सक्सेसफूल काम आमी आमच्या सालिगांवच्या सॉलीड वेस्ट मॅनेजमेंट प्लांटाचेर करता. म्हणजे पुराय प्लांटूच सोलार पावराचेर चलता. कचऱ्या पासून परत एकदा ती पावर जनरेट जाता आनी ताज्या उपरांत तो प्लांट चलता. उरलेली पावर तो ग्रिडाक दिता. म्हणून ताका वयल्यान पावरीचे पयशे दिता. म्हणजे कचऱ्या पासून पावर जनरेट करून पयशे करपाचें काम म्हाका दिसता आमचो सालिगांव सोलार वेस्ट मॅनेजमेंट प्लांट करता. आमी रिसेंटली बायोमेडिकल वेस्ट प्लांट आमच्या कुणय इंडस्ट्रियल इस्टेटीन स्टार्ट केला. म्हाजें सांगपाचें उद्देश इतकोच आशिल्लो कारण गव्हर्मेंट खूब जायत्यो गजाली इनोवेटीव थिंग्स प्रत्येक फावटी वेगवेगळ्या सॅक्टरांत हाडीत आसा. ताका सपोर्ट करप हें काम म्हाका दिसता गांवांतल्या लोकांचें आसपाक जाय, पुराय गोंयच्या लोकांचें आसपाक जाय. ते जर सपोर्ट तुमी केलो जाल्यारूच आमी अश्यो इनोवेटीव गजाली करपाक शकतले. आयच्या ह्या दिवाळी पर्व चालू आसतना भाऊबिजेच्या दिसा ह्या बऱ्या कामाची सुरवात आमच्या माजोर्डा ग्रामपंचायतीत केली. तांच्यो मॅक्झिमम आमी 90 कोटीचो प्रोजेक्ट ह्या पुराय कॉन्स्टिट्युएन्सी खातीर हांगासर आज ताजो फावंडेशन स्टोन घातला. आमी अंडरग्रावंड केबलिंगा खातीर वयता पुराय गोंयांत
म्हणजे पावर मिनिस्टरान रिसेंटली आत्ताच सांगले तशें 1000 कोटी रुपया एडिशनली केंद्र सरकार आमकां सहकार्य करता. आतां पर्यंत म्हणजे बरेचशे फावटी म्हाका खूब जाण विचारता तूं डबल इंजीन सरकार परत परत कित्याक म्हणटा काय म्हणून. डबल इंजीन जर सारकें आसत म्हणजे गोंयांतलें सरकार आनी केंद्रांतलें सरकार जर एकूच आसलें जाल्यार ताजो खूब मोठो तेंको डेव्हलपमेंटाक मेळटा. म्हाका दिसता तुमी सगळे बिलीव करतले 2014तल्यान आतां पर्यंत जाल्ली ओवरऑल डेव्हलपमेंट ऑफ द स्टेट तुमच्या दोळ्यांनी तुमी पळयल्या की कशा पद्दतीन ओवरऑल डेव्हलपमेंट स्टेटीचो जावपाक लागलेलो आसा. आनी तो पळयल्या उपरांत तुमकांय दिसतलें की परत एकदां डबल इंजिनूच सरकार येवपाक जाय जाल्यारूय उरलेल्या गोंयचो डेव्हलपमेंट जो आसा हो खूब बऱ्या पद्दतीन जावपाक शकतलो. आनी ताकाच लागून म्हणजे आतां ज्या पद्दतीचो सपोर्ट आमकां फाटल्या 9 वर्सांनी मेळ्ळा त्याच सपोर्टाची तेज्या पेक्षाय चड सपोर्टाची अपेक्षा फुडल्या 5 वर्सांक आमी सातत्यान करीत आसा. आमी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करता आसतना रोड्स ब्रिजीस टुरिजम जे इन्फ्रास्ट्रक्चर बींग अ टुरिस्टीक स्टेट म्हणून आमकां लागता आनी ज्या ज्या वेळार आमी बरयलां त्या वेळार आमकां ताजो फायनान्शियल एसिस्टंट मेळ्ळा. इन्क्लुडींग 60th लिबरेशनच्या वेळार आमकां 300 crores ऑफ रुपीज वीच वी गॉट. आमी प्रत्येक पंचायतीक सुद्दां 50-50 लाख रुपया तुमचो इन्कम जनरेटींग प्रोजेक्ट कितें तरी सुरू करा म्हणून आमी दिले. म्हणून परत एकदां म्हणजे ओवरऑल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आनी ह्युमन डेव्हलपमेंट हाज्या कडेन लक्ष दिवपी आमचो सरकार आसा. मुद्दामून म्हणजे सातत्यात ह्युमन डेव्हलपमेंट करता आसतना इन एड्युकेशन सेक्टर इन स्किलिंग सेक्टर हांव जे परत म्हणजे स्वयंपूर्ण गोंय उलयतां तें स्वयंपूर्ण गोंय हांव वगीत उलयना. हॉनरेबल प्रायम मिनिस्टर्स विजन ऑफ आत्मनिर्भर भारत वीच वी हॅव कन्वर्टेड इन टू द स्वयंपूर्ण गोवा. स्किलिंग रिस्किलिंग अपस्किलिंग ह्या कन्सेप्टाचे न्यू स्कीम which PM has implemented irrespective of the caste and creed. PM विश्वकर्मा योजना आमी 18 ट्रेडिशनल्स जे आसात म्हणजे कोण नुस्तेकार आसतलो कोण वड्याकार आसतलो कोण फुलकार आसतलो कोण माळी आसतलो कोण कुंभार आसतलो कोण पाटले करपी आसतलो ह्या सगळ्यांचे म्हणजे ज्या ट्रेडिशनल बिजनेसा कडेन फाटली 50 वर्सां कोणीच म्हणजे 70 वर्सां जाले कोणीच पळोवंक ना. ताका कसलोच सपोर्ट करूंक ना. तांकां कसलीच आयडेंटिटी दिवंक ना. तुमी काडून पळयात. हांवें त्या खातीर म्हटलें तो खंयच्या धर्माचो आसा आनी खंयच्या जातीचो आसा तितूर वचूं नाकात. ताजो ट्रेडिशनल बिजनेस कितें आसा तो कदाचित नुस्तेकार आसतलो वड्याकार आसतलो जाल्यार ताका कितें सपोर्ट केलो आतां पर्यंतच्या सरकारान. आमचें सरकार म्हणटा की ताका आयडेंटिटी दी. फर्स्ट यू गो एंड रजिस्टर्ड इन इदर इन युअर ग्रामपंचायत अदरवायज ऑन द CSC कॉमन सिटीजन सर्वीस सेंटर जे तुमच्या पंचायतीत खंय तरी आसतलें थंय वचून रजिस्टर्ड जा. यू विल गेट द ID. सेकंड यू विल गेट द ट्रेनिंग. आमकां आमी आमच्या ITयात ताका ट्रेनिंग दितले. फॉर दॅट ट्रेनिंग वी आर पेईंग यू 500 रुपीज ईच म्हणजे 2500 रुपीज फॉर द 5 days ट्रेनिंग. देन फॉर द टूल किट 15,000 रुपीज वी आर गिवींग फॉर द टूल किट. कितें म्हणजे जो टेलर सुद्दां जो आसा म्हणजे एखादी फिमेल जर आसत शी कॅन रजिस्टर्ड हरसेल्फ एज अ टेलर. म्हणजे ताका ट्रेडिशनली खंयच्या टेलर समाजांतल्यान येवपाचें गरज ना. ते ट्रेडिशनली टेलरींग करता आसत जाल्यार तेणी टेलर म्हणून रजिस्टर्ड करचें. 15,000 रुपया वीच इज अगेन नॉन रिफंडेबल म्हणजे 17,500 ताज्या एकावंटाचेर 15 डिसेंबर पर्यंत वतले. हांव डेट सांगता. जो कोण रजिस्टर्ड करता 15 डिसेंबर पर्यंत 17,500 रुपया ताज्या एकावंटाचेर वतले. आनी इन फ्युचर म्हणजे ताणें 1 लाख रुपया लोन ताका एट द रेट ऑफ 5% रेट ऑफ इंट्रस्ट. आमी म्हाका दिसता सेल्फ हेल्प ग्रूप आसा तांच्या जर रेट पळोवंक वचत जाल्यार वीच रेट इज एट 24% रेट ऑफ इंट्रस्ट. बरेच जाण म्हणटाले 2% आहा तो. डेट इज नॉट अ 2%. इट इज अ 24%. म्हणजे वीथ द रेट तितकेच न्ही तर ताका एडिशनल लोन परतूय दिवपाक तयार आहा. म्हणजे वी बिलीव इन ह्युमन डेव्हलपमेंट. म्हणून म्हटलां हांवें की इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटाच्या बरोबर ह्युमन डेव्हलपमेंटान बिलीव करपी हें सरकार आसा. म्हणून तर मनशाच्या विकासा खातीर ज्यो ज्यो गजाली सातत्यात लागता त्यो सगळ्यो गजाली आमचें सरकार कंटिन्युअसली करता. आनी ताकाच लागून आयचो फावंडेशन स्टोन ऑफ अंडरग्रावंड केबलिंग आसत किंवा एलेक्स बाबाचे इतर प्रोजेक्ट फ्रॉम हीज कॉन्स्टिट्युएन्सी उरलेले प्रोजेक्ट जे लायनअप आसा फ्रॉम द PWD कॉन्स्टिट्युएन्सी PWD
डिपार्टमेंट आसतले इलेक्ट्रिसिटी उरलेले प्रोजेक्ट हे जाता ते बेगीन फुडल्या 1 वर्स 1.5 वर्साच्या भितर सगळे प्रोजेक्ट म्हणजे टायम टू टायम ही इज टेकिंग द फॉलोअप. ताका चड चिंता आसा ती त्या फाटल्यान बसल्या तांची ताका चड चिंता आसा. बट एनी हाव तांची चिंता सरकार आमचे करतलें एक हांव निश्चित रित्या सांगता. आनी पुराय एलेक्स बाबाच्या पुराय कॉन्स्टिट्युएन्सीन ताका डेव्हलपमेंटा खातीर कारण तेणी म्हाका तेको दिला म्हणल्यार डेफिनेटली म्हाजें काम आसा की ताका सपोर्ट करप ताच्या कॉन्स्टिट्युएन्सीन आनी फॉर द ओवरऑल डेव्हलपमेंट कॉन्स्टिट्युएन्सीच्या खातीर ताका पुराय तेको सातत्यात डेव्हलपमेंटा जाय. खंयसरूच केन्नाच आमी म्हणजे फंड्सा खातीर खंयच्या डेव्हलपमेंटाचें काम उरलें अशें ना. बरेच म्हणजे फंड्स मॅनेजमेंट खूब बऱ्या पद्दतीन आमचें सरकार करता आनी ताकाच लागून म्हणजे खंयचीच डेव्हलपमेंट हांव आत्तां विचारतालो की माजोर्डाची ग्रामपंचायत आजून कित्याक बिल्डींग बांदूंक ना काय म्हणून. फॉर एवरी ग्रामपंचायत वी आर गिवींग द 3 crores of rupees अंडर दीन दयाळ पंचायत फंड. म्हाका दिसता तांच्यांनी दीन दयाळ पंचायत फंडाच्या अंडर घेवन तेंच्यांनी 3 crores आपलें पंचायत घर आतां पर्यंत 60 ग्रामपंचायत फॉर तेंचें ओवरऑल इन्फ्रास्ट्रक्चर आमी ग्रामीण भागात सुद्दां डेव्हलप केलां. अँड ते डेव्हलप करपाक इन फ्युचर अशी पंचायत जर आसत जाल्यार ती डेव्हलप करपाक सातत्यात म्हजो सपोर्ट तांकां उरतलो. आज परत एकदां म्हाका खूब बरें दिसता की माजोर्डा विलेज पंचायत पयलीच फावटी हांगासर येवन ह्या फावंडेशन स्टोन घालपाची संद आयच्या दिसा दिली म्हणून हांव पावर मिनिस्टर आनी बाब एलेक्स हाका खूब देव बरें करूं म्हणटा आनी म्हाजी 2 उतरां सोंपयता. देव बरें करूं.